आयुष्कामी अध्यायाच्या लास्ट व्हिडिओमध्ये आपण 20th श्लोकपर्यंत बघितलं. आता त्याचा पुढचा श्लोक 21 श्लोकपासून सुरू करूया. तेषां काय मनोभेदा अधिष्ठानाम अपि द्विधा. आता याच्या पुढे काय सांगितले तर रोग जे आहे त्या रोगांचे अधिष्ठान सांगितले. अधिष्ठान काय असतं म्हणजेच रोगांचे स्थान ते कुठे कुठे असू शकतात. ठीक आहे. तर द्विधावरून कळतं आपल्याला दोन ठिकाण सांगितले आहेत. कोणते? काय मनोभेदा. काय आणि मन. काय काय आहे? काय म्हणजेच शरीर. ओके. शरीर आणि मन असे दोन अधिष्ठान सांगितलेत रोगांचे, रोग होण्याचे. म्हणजेच काय, रोगाचे दोन प्रकार आपल्याला कळतात. एक शारीरिक रोग आणि एक मानसिक रोग. बरोबर. म्हणजे शारीरिक म्हणजे जे शरीरावर होतील, मानसिक जे मानसिक मनात होऊ शकतात असे रोग. ठीक आहे. त्याच्यानंतरचा श्लोक आहे रजस्तमश्च मनसौ द्वौच दोषा उदाहृतौ. म्हणजेच काय तर मनाचे दोन दोष सांगितले आहेत. कोणते कोणते? रजतमश्च मनसौ द्वौच दोषा उदाहृत. रज आणि तम मनाचे दोन दोष आहेत. हे खूप इम्पॉर्टंट लाईन आहे. सत्व रजतम या तिघांपैकी रज आणि तम हे मनाचे दोन दोष आहेत आणि सत्व हा मनाचा गुण आहे. खूप इम्पॉर्टंट MCQ आहे. नंतर काय सांगितले? रुग्णपरीक्षा. रुग्णपरीक्षाचे 3 प्रकार आहेत. ओके. ते कसे करायचे ते काय काय आहे? दर्शन स्पर्शन प्रश्ने परीक्षेतच रोगिणं. रुग्णपरीक्षा जी आहे म्हणजे पेशंटची जी परीक्षा एक्झामिनेशन आहे ते आपण 3 प्रकारे घेतो. दर्शन एक मेथड आहे, स्पर्शन एक मेथड आहे आणि प्रश्न एक मेथड आहे. दर्शन म्हणजेच काय? बाय लुकिंग ॲट द पेशंट. काय काय आपल्याला सिम्पटम्स त्याच्या फक्त अपिअरन्सवरून दिसत आहेत. सपोज त्याची पेल आईज आहेत, त्याच्यामुळे कोणत्या डिझीजचं काय सिम्पटम आहे ते सगळं. नंतर स्पर्शन म्हणजेच काय, जे आपण त्याला टच करून फील करू शकतो. फॉर एक्झाम्पल ज्वर आला आहे, त्याला फीवर आहे, तर ते आपण त्याला टचच करून फील करू शकतो. फक्त बघून ते कळणार नाही. ठीक आहे. नंतर प्रश्न परीक्षा काय आहे तर आपण त्याला क्वेश्चनिंग केली तर जाऊन आपल्याला तो डिझीज कोणता आहे तो अजून उलगडणार. तो की डिटेल कळणार की अच्छा हा डिझीज झाला आहे. म्हणजे तू काय खाल्लंस, डिझीज रिलेटेड क्वेश्चनिंग करणं. हे 3 टाईप्स आहेत रुग्ण परीक्षणाचे. खूप इम्पॉर्टंट. ओके. त्याच्यानंतर का श्लोकमध्ये दिलं आहे रोगम निदान प्रागरूप लक्षण क्षयाप्तिभिः. म्हणजेच काय, आता रुग्णपरीक्षा झाली आहे तर रोग परीक्षा. जो डिझीज घेऊन आला आहे ना पेशंट, त्या डिझीजची परीक्षा कशी करणार आपण तर 5 प्रकार सांगितले. निदान काय आहे? हेतू म्हणजेच कॉज. तो रोग जो आहे, तो व्याधी जो आहे तो कशामुळे झाला आहे तो कॉज पहिला फाइंड आउट करायचं. मग प्रागरूप लक्षण. प्राग म्हणजेच काय? पूर्वरूप म्हणजेच प्री सिम्पटम्स काय आहेत त्याचे ते फाइंड करायचे. मग लक्षणं सिम्पटम्स त्या डिझीजचे रिलेटेड तेव्हा प्रेझेंट असे सिम्पटम्स आपल्याला काय काय दिसत आहेत ते बघायचे. उपशय म्हणजेच काय असतं तर हे बघा इथे दिलं आहे. उपशय म्हणजेच रोगशामक आहार विहार. म्हणजेच त्याच्या रिलेटेड ते व्याधी जो आहे त्याच्या ऑपोजिट त्याला शमन करण्यासाठी, त्याला शांत करण्यासाठी, त्याला बरं करण्यासाठी आपण काय आहार विहार पेशंटला सजेस्ट करू शकतो तो. आणि नंतर संप्राप्ती म्हणजेच काय आहे तर ती स्टेजेस म्हणजे तो रोग त्याला कसा झाला असेल आणि तो पुढे कसा वाढू शकतो तर त्याच्या ऑपोजिट आपल्याला चिकित्सा करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी अंडर रोग परीक्षा आपल्याला फाइंड आउट करायचे. नंतर काय सांगितले? देशाचे 2 प्रकार. आता देश काय आहे ते बघू. भूमी देह प्रभेदेन देश माहुरिह द्विधा. देशाचे 2 प्रकार सांगितले. द्विधा 2 कळते आपल्याला. भूमी आणि देह देश. हे काय आहे तर भूमी देश म्हणजेच काय तर जो पेशंट आहे, जो रुग्ण आहे तो कुठून आला म्हणजे कुठे राहतो, आधी कुठे राहायचा ह्यावर पण इम्पॅक्ट पडतो. जसं की देशाचे पण वेगवेगळे टाईप्स आहेत. तर तो वातप्रधान असा देश जिथे खूप वातजनक वातावरण असेल तिथून आला तर त्याला वातजनक व्याधी होण्याची शक्यता जास्त असेल तर देशसुद्धा मॅटर करतो. त्याच्यात पण 2 टाईप्स बघितले. त्याच्यातला पहिला काय? भूमी देश, अर्थात तो कोणत्या प्रदेशातून आला, एक्झॅक्ट कोणतं लोकेशन आहे. नंतर देह देश म्हणजेच काय त्याच्या बॉडीमध्ये तो व्याधी कुठे एक्झॅक्टली झालेला आहे हे देह देशमध्ये येतं. आता जो भूमी देश आहे त्याच्या अजून पुढे 3 टाईप सांगितले. काय आहे? जांगलम वातभूयिष्टम तू अनुपम तू कपोलवनम साधारणम सममलम त्रिधा भूदेश महादिशी. ओके. तर सगळ्यात पहिलं काय? जांगल देश सांगितलं आहे. जांगल देशमध्ये वातधिक्य असतं ज्या देशांमध्ये, फॉर एक्झाम्पल राजस्थान घ्या, तिथे काय आहे त्याला जांगल देश म्हणतात. नंतर अनुपम तू कपोलवनम. कफप्रधान देश जे आहे ते अनूप देश म्हणतात. आणि साधारण देशमध्ये 3ही दोष
अधिक्य असतं, तिन्ही दोषांचं अधिक्य असतं. फॉर एक्झाम्पल इंडिया घे, इंडियामध्ये तिन्ही दोषांचं अधिक्य आहे, राईट. हां, त्यानंतर कालचे 2 प्रकार सांगितलेत वाग्भटांनी. त्या काय आहे, क्षणाधी व्यार्धावस्थाचं कालो भेषज योगकृत. ओके, तर क्षणादी आणि आवस्थिक असे 2 टाईपचे काळ सांगितलेत. ओके, आपल्याला आता डिझीजचं कम्पॅरेटिव्हली आपण जर काळचं कोरिलेशन केलं तर ते काय असू शकतं, तर आपण माहिती आहे कोणताही डिझीज बोलताना आपण कसं बोलतो, हा ॲक्यूट डिझीज आहे आणि हा क्रॉनिक डिझीज आहे. अक्यूट आणि क्रॉनिक काय असतं, अक्यूट म्हणजे थोड्या टाईमसाठी आहे तो, क्रॉनिक म्हणजे तो खूप लाँग टर्म, त्याला होऊन खूप वेळ गेला आहे. तर क्षणाधी आणि अवस्थित असे 2 काळ आपण मध्ये, क्षणाधी काळ म्हणजेच काय, तर अक्यूट थोड्या टाईमसाठी असणारा कोणताही काळ असेल त्याला क्षणाधी काळ बोलतात, आणि अवस्थित काळ म्हणजेच लाँग टर्म क्रॉनिक काळ असेल त्याला अवस्थित काळ बोलतात, असं बोलू शकतो. नंतर औषध जे आहे त्याचे देखील आपल्याला 2 प्रकार सांगितलेत. शोधनम शमनम चेती समासौषधम द्विधा म्हणजेच 2 प्रकार सांगितलेत. कोणते व्हेरी इम्पॉर्टंट आहे हे, खूप पुढे जाऊन सगळीकडे आपल्याला हेच लक्षात ठेवायचं आहे. तर हे काय आहे, 2 प्रकारचे औषध, शोधन आणि शमन. आता हे 2 शब्द माइंडमध्ये फिट करून घ्यायचे आहेत आपल्याला. शोधन म्हणजे या शब्दाचा अर्थ काय आहे, शरीरातून बाहेर काढणं. दोषांना जेव्हा आपण शरीरातून बाहेर काढतोय त्याला बोलतात शोधन. त्याच्यात औषध आहे, चिकित्सा आहे, सगळं आहे. पण शोधन या शब्दाचा अर्थ आहे दोषांना शरीरातून बाहेर काढणं. शमन या शब्दाचा अर्थ आहे दोषांना शरीरातच शांत करणं. अशी औषधं ज्याने दोषांना शरीरातून बाहेर काढली जातात त्याला बोलतात शोधन औषधं, आणि अशी औषधं ज्याने दोषांना शरीरातच हमेशा आपण शांत करतो आहे तर त्यांना बोलतात शमन औषधं. ठीक आहे, ओके. आता शोधन आणि शमन चिकित्सा पुढे दिली आहे. त्या दोषांनुसार वात पित्त कफाला शोधन शमन चिकित्सा आपण काय वापरू, ही जनरलाइज चिकित्सा जी खूप 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 जास्त महत्त्वाची आहे ती पुढे सांगितले. शरीरजाणां दोषाणां क्रमेण परमौषधम भस्तिविरेको वमनम तथा तैलम घृतम मधु. ओके, म्हणजेच काय, तर हा टेबल लक्षात ठेवा. तर हे जे चिकित्सा आहेत हे पुढे जाऊन येणारच आहेत, आता जरी त्याचा अर्थ माहीत नसला तरी. तर वातदोष जर वातदोषाचं अधिक्य झालं तर त्याच्यासाठी शोधन चिकित्सा. शोधन काय होतं, शरीरातून दोषांना बाहेर काढण्यासाठी जी चिकित्सा आहे वातदोषासाठी ती काय आहे, बस्ती. पित्तासाठी विरेचन आणि कफासाठी वमन आहे. ओके, तसंच शमन चिकित्सा काय आहे, तर वातासाठी तैल म्हणजेच तेलाने मालिश करणं किंवा तेलाचं विविध चिकित्सा आहेत. फॉर एक्झाम्पल आपण घेऊया तेलाने मालिश करणं. जसं आपले सांधे दुखतात ओल्ड एजमध्ये, जे कोणी ओल्ड एज पीपल जे असतात त्यांचे जॉईंट्स खूप पेन होतात, राईट. तर तिथे काय सगळ्यात पहिली चिकित्सा असते, तेल मालिश. ठीक आहे, त्याने काय होतं, तर आतमध्ये जो श्लेषकफ कमी झाला आहे सांध्यांमध्ये त्याच्या जागी वातधिक्य झालं, तर ते कमी करण्यासाठी आपण तैल हे शमन चिकित्सा करतो. नंतर पित्तासाठी घृत आहे आणि कफासाठी काय आहे, मध आहे. ओके, नंतर काय दिलं आहे, धीधैर्य आत्मादि विज्ञानम मनोदोषौषध परम. धैर्य आत्मादि विज्ञानम मनोदोष, मनाचे जे दोष आहेत. ओके, शरीर दोष ठीक आहेत, वात पित्त कफ. मनाचे जे दोष आहेत, जसे की मनाचे दोष काय घेऊ शकतो आपण, तर कोणाप्रती वाईट विचार करणं, कोणाचं द्वेष, मात्सर्य, हे सगळे मनाचे दोष आहेत. तर ह्यांना घालवण्यासाठी आपण काय करावं, तर धैर्य आत्मा म्हणजेच काय, म्हणजेच काय, बुद्धी. धैर्य म्हणजेच स्ट्रेंथ आपल्याकडे, धैर्य. ओके, स्ट्रेंथ. आत्मादी विज्ञान म्हणजेच आपला जेवढा स्ट्रॉंग अभ्यास असेल तेवढा आपण या सगळ्या गोष्टींमध्ये कमी इन्व्हॉल्व होऊ, किंवा दुसऱ्यांबद्दल काही वाईट कमी विचार करू. ठीक आहे. नेक्स्ट खूप 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 जास्त महत्त्वाचं आहे या चॅप्टरमधलं, ज्याच्यावर क्वेश्चन्स पडू शकतात, ते म्हणजे चिकित्सा चतुष्पाद. ओके, आता चिकित्सा चतुष्पाद काय आहे, तर ह्याच्या नावावरूनच कळतं. चिकित्सेचे 4 पाय, चतुष्पाद 4 पाय. तर अशी चिकित्सेचे 4 म्हणजे असे 4 पाय ज्यावर पूर्ण चिकित्सा उभी आहे ते काय आहेत, तर यावर SQ LQ पडतो, हा लक्षात राहू द्या. बिषक द्रव्यानुपस्थाता रोगी पाद चतुष्टयम चिकित्सितस्य निर्दिष्टम प्रत्येकम तत् चतुर्गुणम. 4 पाय काय आहेत चिकित्सेचे, तर भिषक म्हणजेच वैद्य, डॉक्टर. द्रव्य म्हणजेच औषध, मेडिसिन्स.
उपस्थाता म्हणजेच काय, जो परिचारक असतो, जे नर्सेस असतात ते, आणि रोगी म्हणजेच पेशंट. ओके, रुग्ण. तर हे 4 पाय आहेत. हे जर 4 पाय चांगले असतील तर आपली चिकित्सा जी आहे ती, ट्रीटमेंट जी आहे ती छान होणार. ठीक आहे. आता ह्या प्रत्येक 4 जणांचे 4 वेगळे गुण सांगितलेले आहेत. ओके, आता या प्रत्येक 4 जणांचे 4 वेगळे गुण सांगितलेले आहेत. ते काय, सगळ्यात पहिले वैद्याचे 4 गुण बघूया. दक्ष तीर्थार्थ शास्त्रार्थो दृष्टकर्मा शुचिर्भिषक. सगळ्यात पहिला गुण आहे दक्ष. वैद्य कसा असला पाहिजे, दक्ष असला पाहिजे, अलर्ट असला पाहिजे. तीर्थार्थ शास्त्रार्थो म्हणजेच काय, शास्त्रज्ञान असलेला, त्याला प्रॉपर नॉलेज हवं, प्रॉपर नॉलेज. मग दृष्टकर्म म्हणजेच काय, तर त्याला प्रॉपर नॉलेज हवं, पण त्यासोबतच त्याला प्रॅक्टिकल नॉलेज देखील हवं. जर त्याला खूप छान नॉलेज आहे पण त्याला सर्जरीज करता येत नाही तर तो पेशंटला ट्रीट कसं करणार. ओके, नंतर सूची म्हणजेच काय, तर स्वच्छता असली पाहिजे डॉक्टरकडे सुद्धा, क्लीनलीनेस असला पाहिजे. नंतर औषधाचे 4 गुण आहेत. काय, बहुकल्पम बहुगुणम संपन्नम योग्यम औषधम. आता कल्प म्हणजेच कल्पना, म्हणजेच वेगवेगळ्या योजना करता आल्या पाहिजे. म्हणजेच हे औषध दुसऱ्या औषधासोबत मिळून ते दुसऱ्या कोणत्या तरी रोगाला ट्रीट करता येऊ शकतं, असे त्याचे खूप सारे ऑप्शन्स तयार होता आले पाहिजे. मग बहुगुण, तो एकाच कोणत्या तरी डिझीजवर न ट्रीट होता खूप साऱ्या तो वेगळ्या डिझीजवर तो काम करू शकतो, असं औषध असलं पाहिजे. नंतर संपन्न असलं पाहिजे, म्हणजेच त्याच्यात सगळ्या क्वालिटीज असल्या पाहिजे. तो रोगाला बरा करू शकतो, असं त्याचं योग्यम म्हणजेच त्याची रोग बरा करण्याची क्षमता असली पाहिजे. ओके, हे औषधाचे 4 गुण आहेत. नंतर काय, परिचारक म्हणजेच नर्सेस जे असतात त्यांचे 4 गुण काय सांगितले आहेत. अनुरक्त सुचिरदक्ष बुद्धिमान परिचारक. अनुरक्त म्हणजेच काय, तर रुग्णाप्रती प्रेमभाव दर्शवणारा, म्हणजे जे नर्सेस आहेत त्यांनी रुग्णाला थोडं छान प्रकारे ट्रीट केलं पाहिजे. ठीक आहे. सूची म्हणजेच पवित्रता. दक्ष म्हणजेच आपण बघितलं अलर्ट असला पाहिजे परिचारकसुद्धा, म्हणजेच पेशंटची काय कंडिशन आहे हे पटकन त्याला डॉक्टरला सांगता आलं. आणि लास्ट गुण आहे बुद्धिमान. परिचारक देखील बुद्धिमान असला पाहिजे, नॉलेजेबल असला पाहिजे. नंतर काय आहे, रोगीचे 4 गुण सांगितले. आढ्यो रोगी भिषग्वश्यो ज्ञापकः सत्ववान. ओके, आढ्यो रोगी म्हणजेच काय, तर रोगी जो आहे, जो पेशंट आहे त्याची जी ट्रीटमेंट होणार आहे त्या ट्रीटमेंटसाठी त्याला डॉक्टरला फीस देण्याएवढे पैसे असावे. हा एक वाघभटांनी वेगळा पॉईंट सांगितला आहे. रोगी कसा हवा, आढ्य म्हणजेच रिच हवा. भिषग्वश्य म्हणजेच काय, तर डॉक्टर जो वैद्य आहे त्याचं जे काही तो आदेश करणार आहे त्याचं पालन करणारा हवा. नंतर ज्ञापक म्हणजेच काय, त्याला जो काही रोग झाला आहे ना, किंवा त्याला जे काही सिम्पटम्स जाणवतात ना ते सगळं क्लिअरली सांगणारा हवा, म्हणजे त्याला मांडता आलं पाहिजे डॉक्टरसमोर. नंतर सत्ववान म्हणजेच धैर्यशील, त्याला जे काही झालं आहे किंवा फ्युचरमध्ये जे काही होणार आहे ते सगळं हँडल करण्याची त्याच्यात केपेबिलिटी असली पाहिजे. नेक्स्ट जे दिलं आहे ते देखील खूप महत्त्वाचं आहे, ज्याच्यावर SAQ किंवा LAQ पडू शकतो. ठीक आहे. हे साध्य असाध्य व्याधीची लक्षणं दिली आहेत वाघभटांनी. आता हे जे पहिलं चिकित्सा चतुष्पाद आहे हे देखील चरकांनी एक्सप्लेन केलं आहे कुड्डाक चतुष्पाद या चॅप्टरमध्ये, आणि ह्या दोघांवर क्वेश्चन्स येतात. आणि साध्य असाध्य हे देखील चरकांनी एक्सप्लेन केलं आहे महाचतुष्पाद या चॅप्टरमध्ये, या दोघांवर देखील क्वेश्चन्स येतात. ओके, तर हे खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे या चॅप्टरमधलं. तर वाघभटांनी व्याधीला 2 प्रकारे डिवाईड केले. त्याचं साध्य असाध्यवर, म्हणजेच ते क्युअर होऊ शकतं किंवा नाही, यावर 2 प्रकार आहेत, साध्य आणि असाध्य. साध्य असाध्य इति व्याधीर्द्विधा तौतु पुनर्द्विधा म्हणजेच साध्य असाध्य असे 2 प्रकार झाले. ते 2 प्रकार पण पुढे अजून 2मध्ये डिवाईड होतात. ते काय आहे, सुखसाध्य कृच्छ्रसाध्यश्च याप्य यश्चानुपक्रमः. ओके, तर सुखसाध्य व्याधी, कृच्छ्रसाध्य, याप्य आणि अनुपक्रम असे व्याधीचे 4 प्रकार आहेत. त्या परत साध्य असाध्य व्याधीचे. ठीक आहे. तर सगळ्यात पहिलं आपण बघूत सुखसाध्य व्याधी. ठीक आहे. सुखसाध्य व्याधी काय आहे तर ते बघूयात. त्याची काय लक्षणं दिली आहेत तर सर्वौषधक्षमे देहे यूनपुंसो जितात्मनः अमर्म गोअल्प हेत्वग्र रूपो अनुपद्रव. म्हणजेच काय, पहिली गोष्ट तर सुखसाध्य व्याधी काय असतात, अशा डिझिजेस जे क्युअर होऊ शकतात.
आणि साध्य व्याधी आणि असाध्य व्याधी काय असतात, जी क्युअर होऊ शकत नाहीत. तर साध्य व्याधीमध्ये आपण दोन प्रकार बघतो, सुखसाध्य आणि कृच्छ्रसाध्य. सुखसाध्य म्हणजे सुखपूर्वक जे इझिली बरे होऊ शकतात आणि कृच्छ्रसाध्य म्हणजेच काय, कृच्छ्र म्हणजेच कष्ट, ज्याला बरं होण्यासाठी थोडे कष्ट लागतात, थोडे वेदना होतात. ठीक आहे. तर सुखसाध्य व्याधीचे हे लक्षणं दिले आहेत. सर्वौषध क्षमे देहे यून पुंसो जितात्मना. म्हणजेच काय, हे सुखसाध्य व्याधी कोणाला होतात, ज्यांच्यामध्ये सर्व प्रकारचे औषधं घेण्याची केपेबिलिटी असते, जे स्वतः देखील बलवान असतात, शारीरिक व मानसिक दोन्हीही. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, ते कुठे झालेला असतो तो व्याधी, तर मर्माच्या ठिकाणी नाही झालेला असतो. मर्माच्या ठिकाणी जर व्याधी झाला तर तो बरा होण्यासाठी डिफिकल्ट असतो, खूप जास्त डिफिकल्ट असतो. तर हा व्याधी मर्माच्या ठिकाणी नाही झालेला असतो, म्हणून हा इझिली क्युअर होऊ शकतो. मग अल्पहेत्वग्रह रूपरूपो अनुपद्रव. म्हणजेच काय, तर रूप आणि लक्षणं हे जे काही आहेत, सिम्पटम्स, प्री सिम्पटम्स, हे खूप अल्प प्रमाणात असतात. ठीक आहे. आणि नंतर उपद्रव म्हणजेच काय, तर एका डिझीजमुळे अजून काही छोटे मोठे डिझीज होणं, तर हे नाही होत, म्हणून हे सुखसाध्य व्याधी. नेक्स्ट श्लोकमध्ये काय दिलं आहे, अतुल्य दुष्य देश ऋतू प्रकृती पाद संपदी ग्रहेश्वनो गुणेश्वैक नव दोष एक दोष मार्गो नव सुख. ओके. आता अतुल्य दुष्य देश ऋतू. आता व्याधी जी आहे ती खूप अनेक कारणांवर डिपेंड असते. फॉर एक्झाम्पल दुष्य काय आहे, रसास, आपण ह्याच चॅप्टरमध्ये आधी बघितले 13व्या श्लोकमध्ये, रसासृक मांसमेध अस्ति मज्जा शुक्राणी धातव सप्तदुष्य. हे 7 धातू जे आहेत हे दुष्य आहेत. म्हणजेच काय, हे बाकीच्या दोषमध्ये जर इम्बॅलन्स झाला ना, तर हे लगेच ह्यांच्यामध्ये इम्बॅलन्स होऊन जातं, म्हणजे हे दूषित होऊन जातं. हे काय आहे, दुष्य. आणि मग हे दुसऱ्यांना दूषित करतात. ठीक आहे. मग हे दुष्य झाले, देश बघितले आपण 2, व ऋतू आहेत विविध प्रकारचे, आणि प्रकृती जी आहे त्या रुग्णाची, ऋतू जो तो सुरू असेल जेव्हा त्याला डिझीज झाला आहे तो ऋतू, आणि जी प्रकृती आहे, हे सगळ्यांची जी क्वालिटीज आहेत, हे सगळ्यांचे जे गुण आहेत ना, ते गुण एकमेकांची मॅच करणारे नसणार आणि व्याधीशी पण मॅच करणारे नसणार. तर काय होईल, ती व्याधी आणि ते गुण सगळे डिसिमिलर असल्यामुळे एकमेकांना स्ट्रेंथ नाही देणार ते. म्हणजे सपोज जर त्याचे गुण, त्या रुग्णाचे प्रकृतीचे गुण, त्या व्याधीचे गुण आणि हे सगळे गुण जे आहेत सगळ्याचे सेम असतील, तर मग एकमेकांना सपोर्ट होणार त्याचा, आणि तो व्याधी अजून क्रॉनिक स्टेजमध्ये जाणार. तर असं न होता, जर गुण सेम नसतील, अतुल्य असतील, म्हणजे सिमिलर नसतील, त्यामुळे तशा कोणत्या टाईपच्या व्याधीमध्ये येतं, ते सुखसाध्य व्याधीमध्ये ते क्युअर होऊ शकतो. नंतर काय, एक दोष मार्ग. आता दोषांचे 3 मार्ग आहेत जे आपल्याला पुढे जाऊन शिकायचं. तर कुठे दोष होऊ शकतात असे ठिकाणं. ठीक आहे. त्याच्यात त्या 3ही मार्गांपैकी कोणत्या तरी एकाच जर मार्गात झाला असेल तो दोष शरीरात, तर तो क्युअर होऊ शकतो. जर 3ही मार्गात झाला असेल किंवा 2 मार्गात झाला असेल, तर तो क्युअर होऊ शकत नाही. नवह सुख म्हणजेच काय, तो आत्ता झालेला व्याधी असेल, त्याला खूप टाईम नाही झाला, तो क्रॉनिक स्टेजमध्ये नाही आहे, तो अक्यूट आहे. ओके. तर आपण काय बघितलं, व्याधीचे 2 प्रकार आहेत, साध्य क्युरेबल आणि असाध्य म्हणजेच इनक्युरेबल. त्याच्यात काय आहे, सुखसाध्य, कृच्छ्रसाध्य, याप्य आणि अनुपक्रम. ठीक आहे. सुखसाध्य बघितलं. आता आपण बघूयात कृच्छ्रसाध्य. कृच्छ्रचा मिनिंग सांगितलेला मी, कष्ट, वेदना होणं. तर शस्त्रादी साधन कृच्छ्र शंकरेच ततो गदाः. म्हणजेच काय, तर शस्त्रादी म्हणजेच शस्त्रकर्म, शारकर्म, अग्निकर्म, हे कर्म आहेत. म्हणजेच काय, चिकित्सेचे प्रकार आहेत. ठीक आहे. तर काइंड ऑफ सर्जरीज. ओके. तर यामुळे काय होतं, यामुळे वेदना होतात, रुग्णाला वेदना होतात, कष्ट होतात, पण तो रोग जो आहे, तो व्याधी जो आहे तो बरा होतोय. म्हणजे भले कष्ट होतात पण व्याधी बरा होतोय. तर हे कशात आलं, कृच्छ्रसाध्य व्याधीमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर याप्य व्याधी. याप्य असाध्य व्याधीमध्ये पण येऊ शकतो, साध्य व्याधीमध्ये पण. म्हणजेच काय, याप्य व्याधी काय आहे, तर शेषद्वादा युषो याप्य पथ्याभ्यासा विपर्यय. म्हणजेच काय, विपर्यय म्हणजेच ऑपोजिट आहे, सुखसाध्यच्या ऑपोजिट आहे, थोडा ऑपोजिट आहे. म्हणजे काय, ह्यात एक्झॅक्टली होतं पथ्याभ्यास. पथ्य काय असतं, तर जे डाएट, जो आहार विहार देतो ना आपण पेशंटला, तो. तर ते पथ्याचा अभ्यास काय असतं, जी ॲक्टिव्हिटी आपण सतत करत असतो. ओके. तर
जे डाएट दिलं आहे ना आपण पेशंटला, त्यानुसार जर तो राहिला, आहार विहार जर सगळा फॉलो केला, तर तो म्हणजे तो व्याधी पुढे खेचू शकतो, तो थोडा त्याची लाईफ एक्सपांड करू शकतो. ठीक आहे, जर हे सगळं फॉलो केलं तर. म्हणजेच काय, तर जोपर्यंत आपण औषध बंद करत नाही तोपर्यंत त्या व्याधीचा त्रास त्याला नाही, त्रास सुरू होणार नाही. औषध बंद केलं एकदाचं तर त्याला त्रास सुरू व्हायला लागणार आणि त्याचं आयुष्य देखील कमी व्हायला लागणार. एक्झाम्पल काय घेऊ शकतो, डायबिटीज बेस्ट एक्झाम्पल आहे. हा क्युरेबल नाही आहे, पण याला पथ्यपालनाने आणि औषध सेवनाने आपण पुढे ढकलू शकतो, आपलं लाईफ एक्सपांड करू शकतो. लास्ट व्याधी आहे, व्याधीचा टाईप आहे अनुपक्रम. अनुपक्रम म्हणजेच काय, तर हा व्याधी एकदम ऑपोजिट आहे. अनुपक्रम एव स्या स्थितो अत्यंत विपर्यय. कोणाच्या, सुखसाध्य व्याधीच्या एकदम ऑपोजिट आहे. औत्सुक्य, मोह, रतिकृत, अरिष्ट, शनाशन हे सगळी लक्षणं दिसतात. ओके, तर औत्सुक्य म्हणजेच त्याचं ना पूर्ण माइंड बॉडी सगळं चलबिचल असणार. ओके, स्टेबल नसणार. नंतर मोह म्हणजेच त्याला चक्कर येऊ शकते, ही लक्षणं दिसू शकतात. अरिष्ट लक्षणं म्हणजेच मृत्यूसूचक लक्षणं, हे देखील आपल्याला पुढे जाऊन शिकायचं आहे. तर हे सगळं दिसू शकतं आणि ह्यावर काहीही चिकित्सा करणं व्यर्थ आहे, कारण की हे क्युअर होऊ शकत नाही, साध्य होऊ शकत नाही, म्हणून हे असाध्यमध्ये आहे. ठीक आहे, आणि इथे मृत्यू निश्चित असतो. आणि एकदम लास्टमध्ये चिकित्सेचे निषेध दिले आहे, जे की इम्पॉर्टंट बिलकुल नाही आहे. यामध्ये फक्त काय दिलं आहे, तर त्या टाईमला कसे राजा लोक होते नाही, तर जे माणसं ज्यांचा राजा, ती प्रजा किंवा वैद्य हे द्वेष करतात, अशा माणसांची चिकित्सा नाही करायला पाहिजे, हे सगळं यात सांगितलं आहे. ओके, तर या चॅप्टरमधून 2 खूप इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ज्याच्यावर क्वेश्चन पडू शकतो. असं काय, चिकित्सा चतुष्पाद आहे आणि साध्य असाध्य व्याधी आहेत. ठीक आहे, अजून काय इम्पॉर्टंट आहे, तर आपण काल आणि जो दोषांचा संबंध बघितला, तो आयुर्वेद अवतरणवर देखील क्वेश्चन येतं, आणि जे दोषांचे गुण बघितले ते, हे पुढे जाऊन खूप 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 इम्पॉर्टंट आहेत. थँक्यू.